नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण कोथिंबीरचा सीजन आहे, तोपर्यंत बाजारात भरपूर कोथिंबीर येते, तोपर्यंत आपण आज कोथिंबीरीचा पदार्थ बनवूया आणि ती म्हणजे सांबार वडी. आज आपण भरपूर कोथिंबीर लागणारा अगदी पौष्टिक आणि चविष्ट असा पदार्थ पाहूया, तो म्हणजे सांबार वडी. तर सांबार वडीसाठी लागणारे साहित्य पहा. इथे मी 1 वाटी असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे, तर 1 वाटी मैदा घेतलेला आहे. हे मी समप्रमाणात घेतलेलं आहे, कारण सांबार वडीला विदर्भात शक्यतो बेसन पिठाचा वापर जास्त करतात, पण आपल्याला जरा खस्ता म्हणजे खुसखुशीत अशी सांबार वडी तयार करायची, त्याच्यासाठी मी समप्रमाणात घेतलेला आहे. तर आता सुरुवातीला या पिठात आपण मीठ घालूया, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडंसं ओवा घालायचा. थोडंसं हातावर चोळून घालायचा, म्हणजे अगदी मस्त असा ओव्याचा स्वाद येतो. तर आता आपण हे मिक्स करूया. तुम्हाला जेवढी सांबार वडे बनवायच्यात त्याच्यावर पीठ वापरायचं. तर आता मी 2 जुडी कोथिंबीरीच्या सांबार वड्या बनवणार आहे. आणि आता आपल्याला याच्यात 1 पळी असं तेल घालूया, कारण हे तेल मी मोहन गरम वगैरे घातलेलं नाही. तर आता कच्चंच तेल घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं. आता तेलही सगळ्या पिठाला मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण पुरीपेक्षा थोडासा घट्ट गोळा तयार करायचा आपल्याला. आणि सांबार वडीचा पिठाचा गोळाही पहा तयार झालेला आहे. तर हे पहा इतपत असं घट्ट आहे, कारण पुरीपेक्षा घट्ट थोडंसं करायचं. आणि मैदा आपण याच्यात जास्त घातल्यामुळं ते हातालाही जास्त चिटकत नाही, बेसनचं असल्यावर जरा जास्त चिटकतं. तर आता हा पिठाचा गोळा तयार झालेला आपण झाकून ठेवूया आणि सांबार वडीत भरण्यासाठी सारण तयार करूया. तर इथे पहा सांबारचं मिश्रण मी तयार करण्यासाठी 2 जुड्या कोथिंबीर अशी जिथपासून कोवळ्या देठाची आहे तिथपासून अशी कापून बारीक घेतलेली आहे. फक्त पानं घेतलेली नाही. तुमच्या आवडीवर पानं आवडत असली तर पानं घ्या, नाहीतर कोवळी आहे तिथपासून कापून घ्या. फक्त एक लक्षात ठेवायचं की कोथिंबीर स्वच्छ धुवून अजिबात त्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे, अशी निथळून मस्त घ्यायची. कारण कोथिंबीर थोडीशी ओलसर राहिली तर मग सांबार आपलं भाजीसारखं ओलसर असं तयार होतं. त्यामुळं सुकीच अशी कोथिंबीर वापरायची. तर आता सांबार वडीत घालण्यासाठी हे साहित्य पहा आपलं. इथे मी 1 चमचा खसखस घेतलेली आहे, 1.5 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा बडीशोप. तर हे सगळं कच्चंच आहे, तर हे आपल्याला कच्चंच वापरायचं. 1 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे, याच्या जागी तुम्ही अर्ध्या लिंबाचा रसही वापरू शकता. अर्धा चमचा जिरे आणि इथे मी 2 ते 3 चमचे असं खोबरं बारीक किसणीनं किसून घेतलेलं आहे. हे मी मिक्सरला वगैरे फिरवलेलं नाही. आणि भाजलेले शेंगदाण्याचा असा जाडसर अगदी कूट करायचा, बारीक कूट करायचा नाही. अर्धे शेंगदाणे राहिले तरीही चालतात, मस्त दाताखाली लागतात. आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्याचं मी असं चेचून घेतलेलं आहे. याच्यात आलं वगैरे नाही, फक्त लसूणच आहे. आणि 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, थोडंसं अगदी चुटकीभर हिंग आणि अर्धा चमचा हळद. एवढं साहित्य सगळं सांबारला लागतं. तर आता आपण सांबार आधी बनवून घेऊया. तर आता सांबार बनवण्यासाठी मी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे आणि याच्यात आपल्याला आता अर्धी पळी तेल घालायचं. तेल जास्त नाही वापरायचं, कारण आपल्याला हे सारण जास्त तेलकट नको आहे. आणि आता तेल गरम झालं की याच्यात आपल्याला घालायचे जिरे. आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरच करून घ्यायची. आणि जिरे चांगले तडतडले की मग आपल्याला याच्यात घालायचं लसूण. आणि लसूणही अगदी थोडासा परतला की मग आपण हे पाहिलेलं खसखस, बडीशोप आणि तीळ घालूया. हे सगळं मंद गॅसवर करायचं, नाही तर मग हे खसखस वगैरे करपू शकतं. आणि आता याच्यात घालायचं आपल्याला खोबरं. आता हे सगळं परतलेलं आहे. तर आता आपण हे सुके मसाले याच्यात घालायचे. आमचूर पावडरही घालायची. आणि आता हे मसाले असे परतून घ्यायचे. आणि आता आपण याच्यात हा शेंगदाण्याचा कूट घालूया आणि तोही असा मिक्स करायचा. आणि हेही असं मिक्स झालेलं आहे. ह्याला जास्त वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनिटात हे सगळं तयार होतं. तर आता आपण याच्यात घालूया कोथिंबीर.
आणि कोथिंबीर ही मंद गॅसवरच आपल्याला याच्यात खालीवर करून घ्यायची। विदर्भात कोथिंबीरीला सांबार म्हणतात, म्हणून मग ही सांबार वडी। आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं याच्यात मीठ, कारण काय होतं सुरुवातीला जर मीठ घातलं तर कोथिंबीर भरपूर दिसते पण ती कमी होते, मग ती सांबार खारट होऊ शकतं। आणि याच्यात मीठ घातल्यानंतर मग अर्धा चमचा अशी साखर घालायची। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आंबट गोड असं आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही चालतं। तर हे आपल्याला जास्त वेळही असं शिजू द्यायचं नाही, आपण थोडंसं 1 ते 2 मिनिट असं खालीवर केलं एकदम अशी मऊ पडते। तर अशी कोथिंबीर मऊ पडली की आता आपलं सांबार हे तयार झालेलं आहे। आता मी गॅसही बंद केलेला आहे, तर आता हे आपण असंच थंड व्हायला ठेवूया। तर हे पहा सांबारही आपलं थंड झालेलं आहे, तर आता आपण सांबार वडी तयार करूया। तर पीठही पहा आपलं छान भिजलेलं आहे, तर आता सुरुवातीला आपण पीठ असं पोळपाटावर घेऊया आणि पोळपाटाला अगदी थोडंसं असं तेल लावून घेऊया, म्हणजे पीठ पोळपाटाला चिटकायला नको म्हणून। आणि मग आपल्या हातालाही चिटकणार नाही, तर असा मस्त याचं आता मळून घेऊया। आता मळूनही झालेला आहे, तर आता आपण याचा असा लांबट गोळा तयार करूया, म्हणजे आपल्याला पाऱ्या करायला सोपं जाईल। असा लांबट गोळा केला की असा हाताने मऊ करून घ्यायचा, आपण पापड करायला करतो तसा। आणि आता ह्या गोळ्याच्या अशा समप्रमाणात आपण याच्या लाट्या अशा कापून घेऊया। असं केल्यानंतर काय होतं, एकसारख्या आपल्या सांबार वड्या तयार होतात। तर आता ह्या लाट्या आपण अशा एका वाटीत अशा काढून घेऊया आणि याच्यातली एक लाटी घ्यायची आणि हाताने अशी करायची। आणि आता आपण याला थोडंसं पीठ लावूया, कारण तुम्हाला पीठ लावायचं असलं तर लावा, नाही लावलं तरीही चालतं। तेलावर लाटायची किंवा अशीच लाटली तरीही चालतं, पण काय होतं आपल्याला भरपूर जर एकदा करून ठेवायचे असतील तर मग कसं एकमेकाला ते चिटकतात, असं पीठ लावल्यावर चिटकत नाहीत, म्हणून पीठ लावायचं। आणि ही लाटी आपल्याला अशी एकदम अशी गोल नाही लाटायची, अशी लंब गोल लाटायची। तर ही लाटून झालेली आहे, तर ही पहा अशी इतपत अशी पातळ आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायची। तर आता आपण याच्यात सांबार भरूया। आता तुमच्या आवडीवर जेवढं कमी जास्त असं सांबार ह्याच्यात भरायचं। असं सांबार ठेवलं की एका छोट्या वाटीत पाणी घ्यायचं आणि असं साईडला पाणी लावायचं, म्हणजे कसं सांबार वडी आपली फुटत नाही। आणि सांबार वडी अशी ही साईड अशी फोल्ड करायची आणि नंतर ही साईड अशी हे करायची, बंद करायची। आता ती आपोआप चिटकते, कारण आपण तिला पाणी लावलेलं आहे। आणि ह्या दोन्ही साईडला असं पाणी लावून घ्यायचं आणि ही अशी हलक्या हाताने अशी दाबून घ्यायची। तर ही पहा आपली सांबार वडी अशी भरून झालेली आहे। तर हे पहा अगदी मस्त अशी तयार होते। तर तुम्हाला आणखी एक मी दाखवते। तर आपले 2 सांबार वडे मी तयार करून तुम्हाला दाखवलेले आहेत। तर आता ह्या सांबार वडे ठेवताना ही बाजू आपल्याला अशी वरतून ठेवायची नाही, तर अशी पालथी करून ठेवायच्या आणि मग अशा एकावर एक ठेवल्या तरी मस्त अशा ह्या खालच्या बाजूत मस्त चेपून बसतात, मग तेलात वगैरे सुटत नाहीत। तर आता आपण ह्या सगळ्या सांबार वड्या मी करून घेते। तर सगळे सांबार वडे आता मी तयार करून घेतलेले आहेत आणि हे पहा अगदी मस्त अशा सांबार वड्या तयार होतात आणि 2 जुडीच्या एवढ्या सांबार वड्या तयार झालेल्या आहेत। तर आता आपण या तळून घेऊया। आता तेलही गरम झालेलं आहे आणि अगदी मोठ्या गॅसवर नाही तळायचं, आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवर तळायच्या।
नाहीतर काय होतं, आपण हे कोटिंग पातळ केलेलं लगेच असं लालसर पडतं. तर आता आपण सांबारवडी अशी पलटून घेऊया. आणि मोबाईलला काहीतरी थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळं तेल सगळं पांढरं दिसायला लागलेलं आहे. तर तसं काही झालेलं नाही, तर तेल आहे तसंच आहे. तर सांबारवडी पहा, मी उलटसुलट करून अशी मस्त तळून घेतलेली आहे. तर हे पहा, अगदी छान अशी झालेली आहे. तर आता आपण ह्या सगळ्या अशा काढून घ्यायच्या. तर आता आपण ह्या उरलेल्याही अशाच तळून घेऊया. तर ह्याही सांबारवड्या आता तळलेल्या आहेत. तर आता आपण ह्याही काढून घेऊया. आणि अशाच प्रकारे मी आता ह्या सगळ्या सांबारवड्या तळून घेते. तर हे पहा, सगळ्या सांबारवड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि अगदी मस्त अशा होतात, अगदी खुसखुशीत. जोपर्यंत कोथिंबीरीचा सीजन आहे तोपर्यंत एकदा नक्की ट्राय करून पहा. आजची सांबारवडीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.